नमस्कार मित्रांनो, क्रेश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, एका शाळेत सापडले 1.77 कोटी रुपये रोख सापडलेले आहेत आणि याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की जवळजवळ 2 कोटी रुपये एका शाळेत सापडलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की पश्चिम बंगालमधील हा धक्कादायक प्रकार आहे आणि पश्चिम बंगालमधील ही शाळा आहे. तर पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत पोलिसांच्या कारवाई दरम्यान तब्बल 1.77 कोटी रुपये रोख हे शाळेत सापडलेले आहेत आणि कंडमची पाकिटे, मंदीच्या बाटल्या व बेडरूमसारखी सजवलेली खोली आढळून आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काचरापारा येथील हर्नेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. शाळेत कार्यवाहक मुख्याध्यापकांनी निधी अपहार व आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यावेळी शाळेतील एका बंद खोलीत लाखो रुपये सापडले. त्याची मोजणी पूर्ण झाल्यानंतर एकूण 1.77 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत आणि पोलिसांनी शाळेतील कागदपत्रे, संगणक व इतर साहित्यही ताब्यात घेतले आहे. रोख रकमेबरोबर शाळेच्या परिसरात मंद्याच्या बाटल्या, पाकिटे व बेडरूम आढळल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या आजारपणासाठी राखीव असलेल्या खोलीतून हे साहित्य सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो की 2 जणांना ताब्यात घेतलं आहे आतापर्यंत. एक या प्रकरणात शाळेच्या लेखापाल आणि सहाय्यक लेखापाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इतकी मोठी रक्कम शाळेचीच होती की अन्य कोणत्या स्रोतातून आली होती याचा शोध पोलीस घेत आहे. तर दुसरं की शाळेत हंगामी मुख्याध्यापक विकासचंद्र पाल यांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांकडून जमा झालेली फी बँकेत जमा होणे अपेक्षित होते, मात्र इतकी मोठी रक्कम शाळेतच ठेवल्याची माहिती नव्हती असे त्यांनी सांगितले. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. घटना समोर आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय रंगही चढला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी शाळेच्या परिसरात सापडलेल्या रोख रकमेच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. तर अशी ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.